माही, शुभ संध्याकाळ मित्रांनो. संध्याकाळचे 3 वाजलेत आणि आता आपण दुसरा ब्लॉग सुरू करतोय. पहिला ब्लॉग तुम्ही बघितला आमचं, बघितला नसेल तर नक्की बघा. आमचा देवाचा इडे भरलेला. आणि आता आपण आहोत गावी. मागे आमचं घर दिसतंय तुम्हाला कॅमेरामध्ये. आणि हे घर आता आपण कोसळणार आहोत. त्याची प्रोसेस चालू झाली आता आपलं. इकडे बघत असाल अशा पद्धतीचं घर आमचं जुनं मातीचं आणि कौलारू घर. आणि साईडचा परिसर असा सुंदरसा, साईडला झाडं. आतून दाखवत नाही आता. हा इकडे एवढा परिसर आहे. बाजूला आमची अशी घरं आहेत. हा वाडा आहे. आणि इकडून बघा, इकडून एक छोटीशी गल्ली अशी 2 घरांच्या मधोमध. तर आहे ना आता प्रोसेस तर सुरू झाली आहे. पण आधी पहिलं ह्याचं सगळं सामान वगैरे काढणार. ते ठेवण्यासाठी आपल्याला जागा लागेल. तर तो करतो आहे. त्याच्यासाठी आहे ना आपण आतलं जे घरातलं सामान आहे ना, जे वापरामधलं सगळं काय, ते आपण इथे ठेवणार आहोत. बघा, ह्यासाठी या वाड्यामध्ये ना बस शेणाने सारवले आहे. त्याच्यावर माज बनवणार मस्तपैकी. माज कसा बनवतो दाखवेन. आणि त्याच्यावर सगळं सामान बांधून पॅक करून ठेवणार. आणि बाकीचं ह्या घरामध्ये आपण राहायला आता सोय केली आहे. चेतनदाचं घर आहे. आपल्याला त्यांनी या घरामध्ये राहणार दिले. हातात कोयते मित्रांनो, कारण कामाला जायचं. त्या घरामध्ये आता आपण राहणार आहोत. तर आत्ता आहे ना तिकडे साफ करतो आहे. ते काय साफ करतो आहे, कशासाठी, ते तुम्हाला दाखवतो. घर बघितलात, माई आमची इथे ऋतू आहे. आणि हा इकडचा परिसर आहे असा. ओके, हा आमचा जुना संडास बाथरूम असा आहे, म्हणजे जुना आहे. आणि हा आमचा वाडा, जो गुरांचा गोठा. हा इकडचा स्पेस आहे असा. अजून इकडे बघा कारली वेरी केल्या आहेत, नारळीन बिल्डिंग आहेत बाजूला. आणि इकडे शेण काही होते. हे जे गुरांचं शेण आहे ना, ते इथे खड्डा मारायचं, त्याच्यामध्ये शेण टाकलं जायचं. ते आता काय गुरं नाहीत आमच्या गाड्यामध्ये, त्याच्यामुळे इथं शेणकाई करण्याचा. और शेणकाईमध्ये आम्ही आता कचरा टाकतो. माचीच नाही घेतलं आहे. तर हा आमचं घेवडी, हा स्पेस आहे एवढा आता. तर आता बघूया, घराची सुरुवात तर होणार आहे शुभ कार्याने. तुमची पण साथ असू द्या. आणि आता आम्ही दोघं आहेत ना साफ करत जातो. पण साफ एवढं करायला भारी पडते ना, कारण घरान एवढं वाढले ना की विचारू नका. ते साफ कसं करायचं हा मोठा प्रश्न आहे. माही येतेच ना बच्चा, चल घे. माही नाही ये. माही माचीस कुठे गेलं? नाही, मी कसं जेव्हा ते देवाच्या पुढेच आहेत ही माचीस. मला काय माहीत. आणि आपण मागच्या व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. इकडे बघा, इकडे लाकडं आहेत. ही लाकडं आपण मागच्या आलो ना तेव्हा साफ म्हणजे हे करून आतून लावून ठेवली इकडे आणून. म्हणजे आता कसं आहे, तिकडे सामान नको ना, काय सगळं व्यवस्थित पाहिजे ना, त्याच्यासाठी. तर आता आपण आहे ना ॲक्च्युली इकडे जागा स्पेस खाली होता पूर्ण, इकडे सामान ठेवू शकलो असतो. पण आपण तिथे नाही ठेवतात, कारण त्यांना विचारलं, त्यांनी मना केलं. तर आता ऑप्शन नाही आपल्याकडे कुठला. आणि हे आपलं कंपाऊंड आहे. हा रोड आहे पूर्ण आपला. आणि त्याच्या बाजूचं हे कंपाऊंड आहे, घराचं कंपाऊंड. म्हणजे ही आमची बॉर्डर आहे कंपाऊंडची. तर ही कंपाऊंड आपण आतमध्ये घर. आणि इकडे आपल्याला सामान ठेवायला जागा करायची. पण असा प्रॉब्लेम झाला की एवढं गवत वाढलं ना, माझ्या डोक्यापेक्षा उंच गवत आहे. ते काढायचं म्हटलं तर खूप त्रास होतो आहे खरं, कारण खूप उलटं सुलटं पडलेलं आहे. आणि गवत नाही येते ॲक्च्युली, रानटी गवत आहे ते. म्हणजे काड्या बिड्या सगळं मिक्सिंग आहे. गवत कसं लाईनीमध्ये असं कटिंग करायला बरं पडतं. आणि हे कटिंग करण्याच्या लायकीचं नाही आहे. इकडे बघा, इकडे थोडंसं केलं आहे पण कटिंग. इथे बघा असं थोडंसं कटिंग पण केलं आहे, पण ते जमत नाही आहे. आणि ही इकडे ना, ही पंचायतकडून आता जी नळ योजना आहे त्याचं इकडे असं खोदकाम केलं. इथून पाईप जाणार आहे पाण्याचं. तर आता आपण हे साफ करूया थोडंसं, बघूया जेवढं होईल तेवढं करायचं. आणि पुढे हां लावूया. लाव बघू रे, लावशील तू आज? हां पक्का? मम्मी कुठे गेली? इधर कोयती पकड, चौकस पकड, दे इकडं. माचीस दे बो. तर मित्रांनो आता जरासं आग लावून बघतो, लागते का? तर नाही.
हात माणसाला काय अडचण किती आहे? असू दे ना, काय प्रॉब्लेम आहे? काय काय प्रॉब्लेम आहे? गेली इकडं इथं पेटलंय, तिथं तिथं लावायची नाही ते. पुढे इथं हा जाऊ नको माहिती पुढे. हे पहिल्यातलं आहे ना, आताच नाही. खालून लावत जायचं तर वरती. खाली लावायचं म्हणजे खालून वरती पेटत अरे येतं. पण खाली कुठं लावू? खाली जागा कुठं काय खाली ते लावतो. दर तर पूर्ण साफसफाई झालेली आहे. मग जे गवत होतं भरपूर इकडे स्टोरेज केलं आहे. बाकी काम चालू आहे इकडे. ए माही काय करते? खूप सुंदर झालं आता. तर मित्रांनो खूप दमलो आहे, कारण तिकडे साफसफाई करत होतो, ते झालेलं आहे. आणि आता आपलं जेवण वगैरे झाले. माई आमची झोपली, कारण झोप आली तिला. खूप दमली, दिवसभर झोपली नव्हती, फक्त खेळत होती, त्याच्यामुळे झोप आली तिला, झोपून गेली. आणि हे शूट मी मोबाईलने करतो आहे, गोप्रोने नाही. तर आता अजून आपल्याला मसाला वगैरे वाटायचा आहे, उद्याची तयारी. आणि नंतर आता भांडी घासते. आता मी इकडे झाडू मारून येतो तोपर्यंत. तर हे उद्याला सकाळला भाजीसाठी वाटाणे उमलेचे ठेवत आहे. काळे वाटाणे आवडता, माझा फेवरेट, आणि माईचा पण फेवरेट आहे. पाणी ओतून टाकत आता होतं. आणि हे आता आपण मसाला पाट्यावर वाटणार. आता पाट्यावर, मुंबईला मिक्सरच असतो तर पाट्यावर बघूया.